विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा होता वाल्मिक कराडवर ठेवायचा होता ना मर्डर झाल्यानंतर. कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असती तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती. पोलीस वॉच नाही असं आहे की धक्का आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा होता वाल्मिक कराडवर ठेवायचा होता ना मर्डर झाल्यानंतर. तर लवकर सापडला असता, पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे, हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं, माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला वरिष्ठांनी नेलं, जा तुम्ही. मी आलो. आता ह्याच्यात काय होणार? हे प्रकरण स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं, तो गेला होता, सस्पेंड केला. त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे. बीड मध्ये पाहिलं तर नाकाबंदी लागली असते, कराड पकड लागली असं 30+ मध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई पोलीस करताना दिसतात. आणि आताच जर अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये असते. अहो साधी गोष्ट आहे, नाकाबंदी कसली? कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असती तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती. याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला येऊ द्या सीआयडीच्या ह्याच्यात. तो गाडीत न उतरतो सीआयडीच्या दारात. म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे. हे पोलीस एवढे हे नाही आहेत, पोलीस कोणाला चोपटवतात. कराड काय हे काय नसतं पोलिसांसोबत. पण मला कराडचं कौतुक याच्याकडे वाटतं की मी 89 सालापासून हे सगळं बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक, हे मुंबईतले मोठी मोठी नावं, त्यांची जेवढी चालत नाही तेवढी एक कराडची चालते. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला. हे मुंबईतले मोठे मोठे गँगवाले ज्यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाबरायची, पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे. त्यांची अशी पकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना. एवढी पोलिसांची दादागिरी होती. हे दादागिरी म्हणजे रास्त लिगल. त्या पोलिसांची लाजच घालवली कराडच्या माध्यमातून. लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार. चित्रपटातला सीएनला लाजवेल असा प्रकार घडला का? कराड ज्या पद्धतीने एंट्री करतो, असं कधी विचारही केला नव्हती की असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो.